जय भीम. आज मला सेंट्रल एशियामधील एका देशातून आपल्या विद्यार्थ्याने कॉन्टॅक्ट केला आणि त्याने तिथूनच मला व्हिडिओ पाठवली आहे. ती व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच. त्याआधी मित्रांनो, त्यालाही आपल्या या व्हिजनमध्ये, या इनिशिएटिव्हमध्ये जो मी, तुम्ही आपण हातात घेतलाय, त्यालाही कॉन्ट्रिब्यूट करायचंय. तो तिथे एम-बी-बी-एसचं शिक्षण घेतोय. मित्रांनो, आनंद होतोय, की सेंट्रल एशियामधून पण आणि वेगवेगळ्या देशांमधून पण याला सपोर्ट भेटतोय आणि तुम्ही सपोर्ट करतायत. मी लवकरच महाराष्ट्र दौरा चालू करतो आहे. तर आपले जे कनेक्शन्स आहेत, आपली जी नेटवर्किंग आहे, ही भविष्यात आपल्या विद्यार्थ्यांनाच कामात येणार आहे. म्हणून आपण याला जास्तीत जास्त सपोर्ट करूया आणि मिळून समाजाची प्रगती करूया. जय भीम मित्रांनो, माझं नाव प्रसेनजित मानव पगडे आणि मी फरगाना मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ या कॉलेजमध्ये MBBS या डिग्रीचा अभ्यास करतो. मला इतक्या चांगल्या कॉलेजमध्ये माझं शिक्षण पूर्ण करायला भेटतंय, याच्या मागे माझ्या समाजाच्या व माझ्या आईवडिलांचा खूप मोठा हात आहे. मी एका साध्याभोळ्या घरातला आहे मित्रांनो. माझे वडील एक शिक्षक आहेत आणि तरीही मी एका दुसऱ्या देशातून माझं शिक्षण पूर्ण करतोय. ह्याच्यामुळे मी नेहमी एक संधी सापडतो की मी कधीतरी आपल्या समाजाला पेबॅक करू, आणि ती संधी मला प्रेमदादाकडून मिळाली. मित्रांनो, प्रेमदादाने जो हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, त्या थ्रू मुलांना वेगळ्या वेगळ्या जागेवर जाऊन शिक्षण पूर्ण करायला भेटत आहे आणि वेगळे वेगळे मुलांना गायडन्स भेटत आहे. आणि त्याच्यात माझा हात असा की मी तुम्हाला जर या युनिव्हर्सिटीमध्ये येऊन MBBS पूर्ण करायचं असेल तर मी तुमच्यासाठी एक पिलर म्हणून उभा आहे. तुम्हाला कोणतीही गरज पडली तर मी तुम्हाला गायडन्स पूर्ण देऊ शकतो. तुम्हाला इकडे जर करन्सी एक्सचेंज करायची असेल, तुम्हाला कोणती डिग्री पाहिजे त्याच्याबद्दल तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन घ्यायची असेल, तुम्हाला वेगळ्या वेगळ्या कॉलेजमध्ये कसं ॲडमिशन प्रोसेस आहे ते माहिती करून घ्यायची असेल, तर मी त्याच्यामागे तुमची मदत करायला नेहमी आहे. तुम्हाला जर इथे येऊन कळत नसेल की कोणत्या सरांकडे कोणत्या सब्जेक्टबद्दल बोलायचं आहे, तर त्या सब्जेक्टबद्दल सरांशी कॉन्टॅक्ट करून देण्यासाठी मी इथे आहे. आणि आपला मोठो हाच आहे मित्रांनो, कोलॅब, ग्रो अँड पेबॅक. कारण की बाबासाहेबांनी सांगितलं होतं. बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. त्याचा अर्थ हे की आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला चळवळीत येणं गरजेचं आहे. आपल्याला एकामेकांची मदत करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्याला एकजूट राहणं महत्त्वाचं आहे. आणि हाच मोठो प्रेमदादा आणि मी पुढे घ्यायचा प्रयत्न करतो. जय भीम.